नमस्कार मंडळी. गुरु आणि शुक्र ग्रहाच्या समसप्तक योगामुळे 7 राशींना दसऱ्यानंतरचा काळ अत्यंत शुभ ठरू शकणार आहे. हा काळ या व्यक्तींना मालामाल सुद्धा बनवू शकतो. याही व्यतिरिक्त दिवाळीचा काळ हा उत्तम लाभाचा ठरू शकणार आहे. यामध्ये तुमच्याही राशीचा समावेश आहे का? चला जाणून घेऊयात. पण त्याआधी तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, सोबतच बेल आयकॉनलाही क्लिक करा, जेणेकरून आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. मित्रांनो, ऑक्टोबर महिन्यात अनेक शुभयोग जुळून येत आहे. नवरात्रीसह दसरा, दिवाळी उत्सव मोठ्या उत्साहात पार पडत आहे. त्याचबरोबर काही ग्रहांच्या गोचरामुळे जुळून येणाऱ्या शुभयोगाचा चांगलाच लाभ काही राशींना प्राप्त होऊ शकतो, असं देखील सांगितलं जात आहे. गुरु वृषभ राशीत विराजमान आहे. शिवाय 9 ऑक्टोबर 2024 रोजी गुरुग्रह वृषभ राशीत वक्री झालाय, तर 12 ऑक्टोबर रोजी शुक्र ग्रहाने वृश्चिक राशीत प्रवेश केलाय. दिवाळी होईपर्यंत शुक्र वृश्चिक राशीतच असणार आहे. त्यामुळे गुरु आणि शुक्र यांचा समसप्तक योग जुळून येणार असल्याचं सांगितलं जाते. वास्तविकता काही मान्यतांनुसार गुरु आणि शुक्र एकमेकांचा शत्रुग्रहही मानला जातो. या दोन्ही ग्रहांच्या समसप्तक योगाचा मात्र काही राशींवर अतिशय शुभ परिणाम पाहायला मिळू शकतो. याचा कुटुंब, शिक्षण, व्यापार, नोकरी, कार्यक्षेत्र आणि आर्थिक आघाडीवर कसा प्रभाव दिसू शकतो, चला जाणून घेऊयात. परंतु त्याआधी तुम्ही या व्हिडिओला एक लाईक करून कमेंट करा माता लक्ष्मी. सगळ्यात पहिली रास आहे वृषभ रास. वृषभ राशीच्या लोकांना समसप्तक योग कसा फायदेशीर ठरू शकतो, तर प्रदीर्घ प्रलंबित कामे पूर्ण होऊ शकतात. सोबतच शुक्राचा शुभ प्रभाव पडणार आहे. कुटुंबासोबत वृषभ राशीच्या व्यक्ती चांगला वेळ घालवताना दिसणार आहे. त्याचबरोबर कामाच्या ठिकाणी कामाची प्रशंसा होईल. प्रमोशन, इन्सेंटिव्ह इत्यादी या काळामध्ये मिळू शकतात. जीवनात अनेक प्रकारचे आनंद येऊ शकतात. नवीन व्यवसाय सुरू करण्याचा विचार जर तुम्ही या काळात करत असाल तर या कालावधीत असं करणं अधिक फायदेशीर ठरू शकतं, असं देखील सांगितलं जाते. शिवाय या काळात आर्थिक स्थिती मजबूत होऊ शकते. त्याचबरोबर यातूनच वाहन, मालमत्ता खरेदीचे स्वप्न सुद्धा पूर्ण होऊ शकतात. त्याचबरोबर समाजात मान सन्मान सुद्धा या काळामध्ये चांगलाच वाढलेला दिसून येईल. आता वळूयात कर्क राशीकडे. कर्क राशीच्या विद्यार्थ्यांना आणि स्पर्धांमध्ये भाग घेणाऱ्यांना शुभ परिणाम या काळामध्ये प्राप्त होऊ शकेल. प्रेम संबंधित प्रकरणांमध्ये तीव्रता राहील. प्रेम विवाहाचा निर्णय घ्यायचा असेल तर संधी अनुकूल राहू शकेल. मुलांशी संबंधित चिंता दूर होऊ शकतात. कुटुंबातील ज्येष्ठ सदस्य आणि मोठे भाऊ यांचे सहकार्य मिळण्याची शक्यता देखील आहे. त्याचबरोबर गुंतवणूक करून व्यवसाय पुढे नेण्याचा विचार जर कर्क राशीच्या व्यक्ती करत असतील तर त्यांच्यासाठी हा काळ अनुकूल ठरू शकतो. याचा भविष्यात नक्कीच फायदा होऊ शकतो, असं सांगितलं जाते. त्यानंतर आहे सिंह रास. सिंह राशीच्या व्यक्तींना समसप्तक योग जीवनात आनंद आणू शकणारा ठरणार आहे. सोबतच अनेक सुख येऊ शकतात. उत्पन्नाचे नवीन स्रोत देखील मिळू शकतात. चांगली कमाई सुद्धा या काळामध्ये सिंह राशीच्या व्यक्ती करू शकतात. सरकारी कामात यश मिळू शकतं. अशा परिस्थितीत एखादा मोठा प्रकल्प, निविदा, नोकरी किंवा परदेशात जाण्याची संधी सुद्धा मिळू शकते. त्याचबरोबर वाहन खरेदी करण्याची इच्छा पूर्ण होऊ शकते. दिवाळीच्या निमित्ताने अनेक फायदे सिंह राशीच्या व्यक्तींना मिळू शकतात. आता वळूयात कन्या राशीकडे. कन्या राशीच्या व्यक्तींना समसप्तक योग फायदेशीर ठरू शकतो. आयुष्यात आनंदाचा अनुभव येऊ शकतो. प्रत्येक कामामध्ये यश मिळू शकतं. मुलांकडून काही चांगल्या बातम्याही मिळू शकतात. त्याचबरोबर परदेशात काम करण्याची संधी मिळू शकते. कन्या राशीच्या व्यक्ती ध्येय साध्य करण्यात यशस्वी होऊ शकतात. व्यवसायातही भरपूर नफा मिळू शकतो. आउटसोर्सिंग व्यवसायाद्वारे बरेच फायदे मिळू शकतात. जीवनात अनुकूल प्रभाव पडू शकतो. चांगली रक्कम मिळू शकते. कन्या राशीच्या व्यक्ती पैशाची बचत करण्यात यशस्वी होऊ शकतात. त्याचबरोबर जोडीदारासोबत मोकळेपणाने बोलू शकतात. समाजात मान सन्मानही या काळात चांगलाच वाढू शकतो. त्यानंतर आहे वृश्चिक रास. वृश्चिक राशीच्या व्यक्तींना मोठे यश मिळू शकेल. जे काही काम सुरू कराल त्यात प्रगती मिळू शकते. त्याचबरोबर शैक्षणिक स्पर्धेत यश मिळेल. चैनीच्या वस्तूंवर मात्र जास्त खर्च होईल. सरकारचे पूर्ण सहकार्य मिळू शकेल. काही मोठे काम सुरू करायचे असेल किंवा नवीन करारावर स्वाक्षरी करायची असेल तर
त्या दृष्टीने वेळ अनुकूल राहील. त्याचबरोबर आर्थिक बाबतीतही अनुकूल परिणाम प्राप्त होऊ शकतात. अर्थात दिवाळीच्या निमित्ताने भरपूर कमाई वृश्चिक राशीच्या व्यक्ती करू शकतात आणि त्यांना या कामात नक्कीच यश मिळेल. आता वळूया धनुराशीकडे. धनुराशीच्या व्यक्तींना समसप्तक योग खूप फायदेशीर ठरू शकतो. सुख सुविधांमध्ये वाढ होईल. नोकरीच्या ठिकाणी नवीन नवीन संधी उपलब्ध होतील. आर्थिक लाभ होण्याची देखील शक्यता आहे. शिवाय करिअरच्या बाबतीत काही चांगली बातमीही मिळू शकते. आध्यात्मिक कार्यात रुची वाढताना दिसेल. एखादं काम दीर्घकाळ प्रलंबित असेल तर तेही यशस्वीरित्या पूर्ण होऊ शकतं. त्याचबरोबर अडकलेला पैसा देखील या काळामध्ये मिळू शकतो. कौटुंबिक संबंध अधिक दृढ होतील. त्याचबरोबर व्यवसायात सुद्धा या काळामध्ये धनुराशीच्या व्यक्तींना लाभच लाभ मिळण्याची शक्यता आहे. त्यानंतर मकर रास. मकर राशीच्या व्यक्तींसाठी समसप्तक फायदेशीर ठरू शकतो. प्रत्येक क्षेत्रात यश मिळू शकतं. हा योग विद्यार्थ्यांसाठी चांगला ठरू शकतो. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्यांना यश मिळू शकेल. काही मोठी चांगली बातमी देखील मिळू शकेल. त्याचबरोबर मुलांच्या बाजूनी तणावमुक्त तुम्ही या काळात राहू शकता. सरकारी नोकरीसाठी अर्ज करण्यासाठी ही चांगली वेळ आहे असं देखील सांगितलं जाते. यामुळे जीवनात आनंद येऊ शकतो. त्याचबरोबर या काळामध्ये तुमच्या भौतिक सुखात देखील वाढ झालेली दिसून येईल. तसेच उत्पन्नाचे अनेक स्रोत देखील तुम्हाला या काळामध्ये प्राप्त होऊ शकतात. नोकरी करणाऱ्यांना त्यांच्या नोकरीमध्ये पगारवाढ देखील मिळू शकते. त्याचबरोबर नोकरी शोधत असणाऱ्यांना मनासारखी नोकरी प्राप्ती देखील या काळामध्ये होऊ शकते. तर मित्रांनो, ही संपूर्ण माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून या संदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणं उपयुक्त ठरू शकेल असं देखील सांगितलं जात आहे. तर अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनेलला अवश्य सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉनलाही क्लिक करा, जेणेकरून आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. पुन्हा भेटूया अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.